नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे देखील अशा पद्धतीचे स्कर्ट्स किंवा लाछा वगैरे असेल तर तुम्ही देखील त्यापासून प्लाझो पॅन्ट शिवू शकता डेली यूज करण्यासाठी। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा स्कर्ट्स पासून प्लाझो पॅन्ट कसं शिवायचं हे सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला स्कर्ट्स असं खाली व्यवस्थितपणे घालून घ्यायचं आहे आणि बरोबर मधोमध आपल्याला फोल्ड होईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही समांतर अंतराने। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वर खाली होणार नाही। अजून एकदा तपासून घेते, कारण अशा पद्धतीचे हे स्कर्ट्स वगैरे असतात, खाली वर होण्याची शक्यता असतात, म्हणून व्यवस्थितपणे फोल्ड करून घेत आहे मी। तर मैत्रिणींनो, हा माझा जुना स्कर्ट्स होता, ह्याचं यूजच करत नव्हते, म्हटलं ह्याचं प्लाझो पॅन्ट शिवावं आणि तुमच्याबरोबर देखील हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून, कारण तुमच्याकडे देखील अशा पद्धतीचे स्कर्ट्स किंवा असे घागरे वगैरे असेल तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ यूजफुल ठरेल। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे, अगदी मधोमध मी मार्क करून घेतलेला आहे आणि वरून जितकी पट्टी आहे ते मी कापून घेत आहे। हे बघू शकता तुम्ही, जे बंदची पट्टी आहे तेवढा भाग मी कापून घेत आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचे क्रिएटिव्ह आयडियाज, रियूज आयडियाज मी तुमच्याबरोबर घेऊन येणारच आहे। तर मैत्रिणींनो, तुमचं सपोर्टचं देखील मला तितकंच गरज आहे। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत चला, कारण एक लाईकमुळं पुढचं व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। तर मैत्रिणींनो, हा थोडासा कापड जाड असल्यामुळे कापण्यासाठी थोडा अवघड होत आहे। आधी मी वरून कापत आहे, नंतर मी खालून कापून घेणार आहे, कारण हे थोडंसं कापड जाड आहे। तर बघू शकता फायनली हे कापून झालेलं आहे आणि एवढी पट्टी मी कापून घेतलेली आहे। नंतर आपल्याला हिप साईज घ्यायचं आहे 14 इंच। 14 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। तुमच्या हिप साईजच्या अकॉर्डिंग तुम्ही हे साईज घेऊ शकता, 14, 12, 13, ठीक आहे। तर मी ते 14 इंच घेतलेले आहे। त्याच्या खालून अर्धा इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे खालून, हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे अर्धा इंचावर आणि तेवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थितपणे। हे बघू शकता, जसं मार्क केलेलं आहे तसंच आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेले आहे। तर तुमच्याकडे देखील अशा पद्धतीचे स्कर्ट्स किंवा शरारा वगैरे असेल तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीचे प्लाझो पॅन्ट बनवा। तर हे चारी कापड मी कापून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही, तुम्हाला सरळ करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे, नंतर तिथं स्टिच करून घेणार आहे आणि बॉटमला भरपूर घेर येणार आहे हे प्लाझो पॅन्टचं। तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा, ह्याला शरारा पण म्हणू शकता तुम्ही। तर उलटी बाजू करून आपल्याला जितकं आपल्याला फिटिंग पाहिजे तेवढं आपण हे स्टिच करून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, मी 1 इंचाचा असा मार्जिन ठेवून मी असं स्टिच करून घेत आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्याची उलटी बाजू करून मी आता 1 इंचाचा मार्जिन ठेवून मी असं स्टिच करून घेत आहे। ह्याची उलटी बाजू इतकी सुंदर आहे सरळ बाजूपेक्षा, हे बघू शकता तुम्ही, अगदी असं सिल्कमध्ये आहे, चमकी टाईप। तर बघू शकता अगदी व्यवस्थितपणे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जसं मार्क केलेलं आहे त्याच्यावरच मी असं स्टिच करून घेत आहे, हे बघू शकता तुम्ही। तर बॉटमला ऑलरेडीच फोल्ड आहे आणि घेर देखील आहे, म्हणून मी बॉटमला काही फोल्ड केलेली नाही, जसं आहे तसंच मी स्टिच करून घेत आहे। बघू शकता तुम्ही, भरपूर घेर आहे बॉटमला आणि तिथे देखील फोल्ड केलेलेच आहे अगोदर। नंतर आपल्याला सीधी बाजू पलटून घ्यायचं आहे, हे बघू शकता, खूप छान हे स्टिच करून झालेलं आहे आणि बॉटमला देखील भरपूर घेर आलेली आहे। तुम्ही फंक्शनला किंवा पार्टीला देखील अशा पद्धतीचे हे शरारा म्हणतात किंवा प्लाझो पॅन्ट अशा पद्धतीचे वेअर करू शकता। नंतर वरतून आपल्याला सेंटर मार्क काढून इलॅस्टिक लावून घ्यायचं आहे। सेंटर मार्क काढून घेत आहे मी, जिथं सेंटर मार्क आहे तिथेच आपल्याला इलॅस्टिक ठेवून घ्यायचं आहे। हे इलॅस्टिकचं पूर्ण मेजरमेंट आहे 28 इंच, म्हणजे कंबर 32 इंच आहे, त्यातलं 4 इंच मायनस करून घ्यायचं आहे आणि हे 28 इंचाचं मी इलॅस्टिक घेतलेली आहे। हे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे, 2-3 स्टिच घालून घ्यायचं आहे लॉक स्टिच, जेणेकरून नंतर निघणार नाही अशा पद्धतीने। तर स्टिच करून झालेलं आहे, जिथे आपण सेंटर मार्क काढून घेतलेला आहे तिथेच आपल्याला हा इलॅस्टिक ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। 2 फोल्ड करून त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे। तर स्टिच आपल्याला फक्त कापडवर करायचं आहे, इलॅस्टिकवर अजिबात स्टिच करून घ्यायचं नाही आहे, कारण
ओढलं जात नाही आहे ते. तर अशा पद्धतीने ओढतच आपल्याला इलॅस्टिक लावून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. थोडंसं ओढ देऊनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे. इलॅस्टिकवर स्टिच बसणार नाही याची काळजी घ्यायचं आहे आपल्याला. तर हा स्कर्ट्स माझा नवीनच असल्यामुळे म्हणजे हे मी पार्टी वेअरला म्हणजे छोटे मोठे फंक्शनला मी यूज करणार आहे. मैत्रिणींनो, तुमच्याकडे जुने असेल तर तुम्ही डेली यूजसाठी देखील अशा पद्धतीने प्लाझो शिवू शकता. हे बघू शकता फायनली आपला अर्ध इलॅस्टिक लावून झालेला आहे अगदी व्यवस्थितपणे. शेवटी देखील अशाच पद्धतीने ओढ देऊन आपल्याला हे संपूर्ण इलॅस्टिक लावून घ्यायचं आहे. फायनली इलॅस्टिक लावून झालेलं आहे. हे बघू शकता खूप छान हे आपलं प्लाझो पॅन्ट बनून रेडी झालेलं आहे. शरारा म्हणू शकता तुम्ही किंवा प्लाझो पॅन्ट म्हणू शकता. खूप छान हे बनून रेडी झालेलं आहे. जुन्या स्कर्ट्सपासून नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता. तुम्हाला वेअर देखील करून दाखवणार आहे. हे बघू शकता खूप बॉटमला घेर आलेला आहे. पार्टीला वगैरे जाताना खूप छान वाटतो. तर बघू शकता दिसण्यासाठी देखील खूप छान वाटत आहे. खूप छान ह्याचं लुक आलेला आहे बॉटमला. त्याला शरारा देखील म्हणू शकता तुम्ही. पार्टीला वगैरे जाताना अशा पद्धतीने वेअर करून गेलं तरी पण ह्याचं खूप छान लुक येतं. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.